कोणासाठी आई साहेब, कोणासाठी ताई साहेब, रमावतीच्या भाग्यविधात्या. अरे कोणासाठी आई साहेब, कोणासाठी ताई साहेब, रमावतीच्या भाग्यविधात्या. रमावतीच्या भाग्यविधात्या. रमावतीच्या भाग्यविधात्या. धन्यवाद धन्यवाद. ही माझी लेकरं. आता तुम्हा सर्वांची लेकरं सुद्धा आमची लेकरं होणार. आजचा हा सोहळा न भूतो न भविष्यती असा होणार आहे हे तुम्हा सर्वांच्या उपस्थितीवरनं दिसतच आहे बघा. खरं तर काय बोलावं आता काही सुचत नाहीये आम्हाला. पण अशीच साथ असू द्या. तुम्ही दिलेल्या प्रेमाला माईसाहेब मक्तेदारांचा साष्टांग नमस्कार. माईसाहेबांचा, माईसाहेबांचा, माईसाहेबांचा. रमावतीच्या भाग्यविधात्या. माईसाहेबांचा, 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 माईसाहेबांचा. गणपती बाप्पा मोरया. सूर्यकोटि समाप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्री सिद्धिविनायका मंगलमूर्ति मोरया. ओम गणानां गणपति गौम हवामहे गणपति गौम हवामहे वसु मम आमोजानि गन्तम्. हाँ बोल, काय सांगतो? आत्ता इथं किती वेळ आहे? नाही, मी आता नाही निघत. लोकांच्या डोळ्यातील जे काय व्हायचं असेल ते माझ्या समोरच होऊ द्या.
इकडे गणेश पूजन आहे, जावा तिकडे. काय कामच करत बसणार आहे? जावा, पाया पडा जावा. नमस्कार. काय नमस्कार? केवढा मोठा सोहळा सुरू आहेत, लोक आली आहेत, साहेब आली आहेत, आणि तुमचं काय मध्ये सुरू एजंट? हे असं असतं साहेब तुम्हाला मोठ्या लोकांचं. म्हणजे अहो बघा की साहेब, आता फार मंगळसूत्र घालायची वेळ आली तरी आम्हाला काय फक्त 10 लाखच मिळाले. उरलेल्या 40 लाखाचं काय झालं बा, चौकशी करावी. म्हणजे तुम्ही आम्हाला दमादमानं थोडे थोडे करून सगळे देणार आहेत माहिती आहे मला, पण आता 10 लाख मिळाले असते, थोडे खर्च आला तर बरं झालं असतं. एजंट माझी मावशी म्हणायची बरं का, की जेवढं पचल तेवढंच खावं, जास्त खाल्लं तर अजीर्ण होतं. पैसे मिळतील तुम्हाला, पण आता नाही. आणि सारखा फोन करू नका मला. इथे तुमच्या फोनवर बोलायला नाही आलोय, लग्नाला आलोय मी. पैसे 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 एजंट या. जे हे लग्न ठरवून नाही तर पैसे घेऊन व्यवहारानं झाले. फायद्यासाठी स्वतःच्या पोरीला विकली या माणसानं. चला वधूवरांनी आता दोघांनी उभं राहा, एकमेकांनी अंगठी घालायची. दोघांनी उभं राहा. चला खूप आनंदात आहे. मला माहित नव्हतं माझ्या भावानं तुला पसंत केलंय म्हणून. दिदे, तू कशी काय ओळखतेस यांना? मग मैत्रीण आहे माझी. घ्या भाऊराया. शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं
सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमढं चिंतामणि तेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोरांजन स्वस्तितं गणपति कुर्यात् सदा मंगलं शुभलग्न सावधान शुभमंगल सावधान। हे लग्न होऊ शकत नाही। कोणात एवढी हिम्मत रे हे लग्न थांबवायची? जाधव, लोक फिरलाय का? ड्युटीचे दिवस संपलेत। तेज प्रताप मक्तेदार यांच्या विरोधात अटक वॉरंट आहे। काय बुद्धीत आहेस ना? कोणत्या गुन्ह्याखाली? तेज प्रताप आप्पासाहेब मक्तेदार यांच्या विरोधात IPC कलम 361, 362 आणि 366 अंतर्गत वैदेही जगताप यांना किडनॅप करून त्यांच्याशी जबरदस्ती विवाह करण्याचा गुन्हा दाखल झाला। त्यांना अटक करावी लागेल माही मला। जाधव, डोळं फुटलायत का तुमचं? बघा जरा त्या पोरीकडं नीट बघा। ही येती वैदेही जगताप। इकडं सगळ्यांच्या साक्षीनं माझ्या पोराशी लग्न करते। काय बोलताय तुम्ही? माझ्या पोरानं या पोरीला किडनॅप केली? काय पण बोलायचं? माईसाहेब, ओरडून बोलू नका। हे लग्न जबरदस्तीने केलं जातंय अशी माहिती आमच्याकडे। या मुलीला पळवून आणलं, मग तिच्यावर दबाव टाकलात आणि हे लग्न करायला भाग पाडलं। FIR केली कोणी? तिने केली आहे का? त्या मुलींनी FIR करायची गरजच नाही। कारण कोणत्याही महिलेवर अत्याचार होत असेल तर महिला आयोग तिच्या वतीने FIR करूच शकते। ती जी क्लिप व्हायरल झाली आहे त्याची दखल महिला आयोगाने घेतली आहे, म्हणून केस केली आहे तुमच्यावर। महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठीच महिला आयोग आहे। पोरी, तू बोल,
कोणालाही घाबरायची गरज नाही. हो का? यांने बिन्ने ठीक आहे. वॉरंट आणले का? सासूबाई, अरेस्ट वॉरंट बरोबर आहे. तेज प्रतापांना ताब्यात द्यावं लागेल. नाही, असं नाही चालणार. कोणाची तरी फूस आहे याला. जाधव, कोणी फूस लावली रे तुला? या विरोधकांनी केवढे पैसे चालले गप गुमान सांगायचं. बोल. माईसाहेब, तुम्ही चुकीचे आरोप करताय माझ्यावर. मी नियमानं काम करतोय. नियमानं? आणि तू? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. पैसे खाऊन हे असले धंदे करताय. माईसाहेब, काहीही बोलताय तुम्ही. लाज तुम्हाला वाटली पाहिजे. एक महिला नेते असून तुम्ही एका महिलेवर अन्याय करताय आणि आमची लाज काढताय. जाधव साहेब, बघताय काय? प्रोसेस सुरू करा. यायचं नाही. मागं व्हायचं. मागो. वरती आहे ना, 5 मिनिटात उतरवते की नाही बघ. मागं व्हायचं. दादासाहेब, बघताय ना तू, माझ्या पोराला अटक करायला निघालेत. काही करून सीएम ना फोन करा आणि ही अटक थांबवा आधी. नाही माईसाहेब, मी हा फोन करू शकत नाही. मी आत्ताच ऐकतोय. नाही, खरंच हे असं झालं होतं? दादा, आमच्या तेज प्रतापांनी कोणालाही पळवून नेलं नाहीये. ते निर्दोष आहेत. आणि ते निर्दोष आहे तर त्यांना काही होणार नाही. पण मुलीला पळवून नेणं ही गंभीर बाब आहे, लक्षात ठेवा. या बाबतीमध्ये मी किंवा आपली पार्टी तुम्हाला सपोर्ट करू शकत नाही. दादा, तुम्ही पण? माई, कायद्याचं काम कायद्याला करू द्या. नाही, तेज प्रतापांना अटक होणार नाही. तेज प्रताप, तुम्ही काळजी करू नका. काय बी होणार नाही. ए पोरांनो, बघत काय बसलाय? तुमच्या तेजाला अटक करायला आलेत. चालतंय का तुम्हाला? हात लावून तर दाखवतो नुसता. माईसाहेब, तुम्ही यांना प्रोवोक करू नका. नाहीतर काय? नाहीतर मला तुम्हाला अटक करावी लागेल. माईसाहेब, तुम्ही फक्त आदेश द्या. नाही याला तंगड तोड तिकडे बाहेर फेकला ना तर नाव थंडर नाही सांगणार. थांबा. घाल बेड्या, कर अटक. ओ मागे. बंदूक उचलणार आहेस? गोळी मारणार आहेस? मार गोळी. इकडे मत असेल तर इथं गोळी घालून दाखवायची. घाल गोळी.
मार म्हटलं ना गोळी. तुम्ही मागवा तेज प्रताप तुम्ही बाजूला व्हा. मागवा तुम्ही. तेज प्रताप तुम्ही मध येऊ नका. माझी शपथ आहे तुम्हाला. ऐका माझं, मी बोलतो त्यांच्याशी. इन्स्पेक्टर साहेब, मला अटक करायची आहे ना, करा मला अटक. तेज प्रताप माई, मी कुठलाच गुन्हा केलेला नाहीये, त्यामुळे हे इन्स्पेक्टर साहेब माझं काही बिघडू शकत नाही. हा, मी एक चूक केली. मी चुकीच्या माणसाला जीवाभावासारखा मित्र मानलं ना, ती चूक झाली माझ्याकडे. पण परत अशी नाही होणार. इन्स्पेक्टर साहेब, मला अटक करा, पण हा सामूहिक विवाह सोहळा थांबवू नका. माई साहेबांनी खूप कष्टाने हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला. आज माई साहेबांसाठीच नाही, आमच्यासाठी, या 100 जोडप्यांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. हो, या 100 जोडप्यांच्या डोळ्यात दिसणारं लग्नाचं स्वप्न मोडू नका. त्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो इन्स्पेक्टर साहेब, या सोहळ्यात कुठलंही विघ्न आणू नका. करा मला अटक. तेज प्रताप नाही साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, मला अटक झाली तरी चालेल, पण हा सोहळा थांबता कामा नये. थांबणार. जर तेज प्रताप यांना अटक झाली तर या मांडवात एकही लग्न होऊ देणार नाही मी, आणि याचं पाप तुमच्या माथ्यावर आहे जाधव साहेब. मामा, प्लीज असं बोलू नकोस. तू प्लीज शांत हो. या 100 जोडप्यांचा विवाह सोहळा होणार असा माई साहेबांनी शब्द दिलाय, आणि माईंचा शब्द हा पाळला गेलाच पाहिजे. मला काही झालं तरी चालेल. इन्स्पेक्टर साहेब, मला अटक करा. तेज प्रताप, माई, मी शपथ घातली आहे तुम्हाला, मला थांबू नका. इन्स्पेक्टर साहेब, मला इथनं घेऊन जा, पण हा सामूहिक विवाह सोहळा थांबू नका. ऐन वेळेला जर काही लफडं झालं ना, तर भर मांडवातून मी माझ्या पोराला घेऊन निघून जाईन. मी हवं तर ना, मी एक गाव सोडून कुठेतरी निघून जाते. मी लांब निघून जाते. मी तिकडे जाऊन नोकरी करते. मी नोकरी करन. नाही झालं तर नाही झालं ना लग्न. मी जातो, शब्द करून देतो, सगळं जुळवून आणीन मी. आणि नाही ना जुळवता आलं मला तर सरळ विष घेऊन जीव संपून टाकीन. थांबा.